हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुमच्याशी आमच्या छोट्याशा ट्रिपचा नागपूर टू कटरा प्रवास शेअर करणार आहे. आम्ही सगळ्यात आधी नागपूरला गेलो कारण तिथूनच आमची ट्रेन होती. पण ट्रेनला टाईम असल्यामुळे आम्ही स्टेशनच्या बाजूने असलेल्या गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि परत स्टेशनवर आलो. तिथे जेवण वगैरे करून थोडा आराम केला कारण आमची ट्रेन रात्री 2 वाजता होती, अंदमान एक्सप्रेस. 2 दिवस ट्रेनमध्ये कसे गेले कळालंच नाही आणि शेवटी आम्ही सकाळी 10:30 वाजता कटरा स्टेशनला पोहोचलो. स्टेशनवरून मंदिराचा व्ह्यू खूप छान दिसतो, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आम्ही लगेच रिक्षा करून हॉटेलला गेलो. तिथे फ्रेश होऊन जेवण वगैरे करून घेतलं आणि दर्शनासाठी लागणारा पास बनवून घेतला आणि लगेच दर्शनासाठी निघालो. एंट्री गेटपासून भवनपर्यंत 14 किलोमीटरचा प्रवास आम्ही दुपारी 2 वाजता चढायला सुरुवात केली, तर आम्ही रात्री 8 वाजता भवनला पोहोचलो. वाटेत आम्ही डान्स, थोडी मजा वगैरे करत गेलो. सोबत फॅमिली असल्यामुळे चढायला काही वाटलं नाही, परंतु 14 किलोमीटर चढणं सोपं नव्हतं. पण माता राणीच्या दर्शनाच्या ओढीने आमचा प्रवास खूप छान झाला. आम्ही सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं आणि भवनमध्येच रात्रीची झोप घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही भैरवनाथ मंदिराच्या दर्शनासाठी निघालो. तिथे आम्ही सगळे रोपवेने गेलो. सकाळी 8 वाजता तिकीट काउंटर चालू होते. तिकीट घेऊन त्यानंतर रोपवेचा सुंदर प्रवास करता येतो. भैरवनाथचं दर्शन करून आम्ही खाली परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. दुपारी 1 वाजता भवनवरून निघालो आणि संध्याकाळी 6 वाजता खाली पोहोचलो. उतरताना खूप थकवा येतो कारण पूर्ण 14 किलोमीटर उतरायचं असतं, पण उतार असल्यामुळे थोडा फास्ट उतरता येते. खाली उतरल्यानंतर हॉटेलवर फ्रेश वगैरे होऊन जेवण केलं आणि आराम केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पटनी टॉप फिरायला गेलो. असा होता आमचा ट्रिपचा प्रवास. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.